हॅलो एव्हरीवन, तुम्ही सर्वजण कसे आहात? माझी खात्री आहे तुम्ही सर्वजण मजेत असणार आणि हाय व्हायब्रेशनमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनची जर्नी फॉलोसुद्धा करत असणार. बरं का मित्रांनो, आज आपण हे जाणून घेणार आहोत की ब्रह्मांडाने तुम्हाला निवडलं आहे की तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनला निवडलेले आहात, बरोबर? तर आपण आज त्याचविषयी जाणून घेणार आहोत. तर लॉ ऑफ अट्रॅक्शनने तुम्हाला निवडलेले आहे. तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनला नाही निवडले आहात, तर तुम्हाला ब्रह्मांडाने निवडलेलं आहे. तुम्हाला जेव्हा ब्रह्मांडाने निवडले त्याच वेळेस तुमच्यासमोर लॉ ऑफ अट्रॅक्शन समोर आलं, बरोबर? तर कित्येक लोकांना असं वाटतं की असं वाटत असते की मी ना तो व्हिडिओ बघितला, माझ्यासमोर तो व्हिडिओ आला होता, नंतर मी त्या व्हिडिओला क्लिक केले, नंतर मी त्याला फॉलो केले. असंच वाटते ना की तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनला निवडले आहात असं वाटत असेल. तर नाही मित्रांनो, तुम्ही बिलकुल लॉ ऑफ अट्रॅक्शनला निवडलेले नाही आहात. तर लॉ ऑफ अट्रॅक्शनने तुम्हाला निवडलेले आहे. ब्रह्मांडाने तुम्हाला निवडून लॉ ऑफ अट्रॅक्शन तुमच्या समोर आणून दिलेला आहे. ओके, जर तो व्हिडिओ लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या रिलेटेड आहे तर लॉ ऑफ अट्रॅक्शनने तुम्हाला निवडलेले आहे. नंतर पण लॉ ऑफ अट्रॅक्शनद्वाराच तुम्हाला निवडल्यासुद्धा जाईल. ते कसं काय तर ते सुद्धा मी सांगणार आहे की तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनला फॉलो करा किंवा नको फॉलो करा. कारण बहुत सारे लोक ह्या दुनियामध्ये आहेत की या व्हिडिओला क्लिक करतील, त्या गोष्टीला फॉलो नाही करतील, त्या गोष्टीला नाही मानतील, नाही मॅनिफेस्टेशनला मानतील, नाही समजून घेतील, डीपमध्ये जाऊन लॉ ऑफ अट्रॅक्शनला नाही समजून घेतील. केवळ ते कंप्लेंट मोडमध्येच राहतील किंवा एक दोन मॅनिफेस्टेशन मेथड करूनसुद्धा बघतील किंवा एक दोन विशेष मॅनिफेस्ट करून बघतील किंवा एक दोन विशेषवर कामसुद्धा करून बघतील आणि काम करून घेतील. इतक्यापर्यंतच ते सतर्क राहतील मित्रांनो. पण तुम्ही पूर्ण प्रकारे निवडला गेला असणार तर तुम्ही अंदर जाल, त्या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या डीपमध्ये जाल, त्याची मुळं खोदून काढाल. म्हणजेच काय तर ही लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच काय, यामध्ये काय काय आहे, यामध्ये कसं केल्यावर आपल्या इच्छा पूर्ण होत असतात, याला पुन्हा पुन्हा जाणून घेण्याची तीव्र इच्छा अगदी मनातून होत असते. तर त्यावेळेस आपल्याला असं समजून येईल की आपल्याला ब्रह्मांडाने निवडलेलं आहे. म्हणून यामध्ये आपण डीपमध्ये जाऊन लॉ ऑफ अट्रॅक्शनला खोदून काढत आहात, म्हणजेच जाणून घेत आहात. ओके, तर हे काही लोक असतात की एक दोन विशेषपर्यंत सतर्क राहतात. पण तुम्ही पूर्ण प्रकारे निवडला गेला असणार तर तुम्ही अंदरपर्यंत जाल, म्हणजेच डीपपर्यंत जाल, अजून अंदरपर्यंत पोहोचाल. आणि मी सुद्धा माझा एक अनुभव सांगते की मी आता सांगितलं की लॉ ऑफ अट्रॅक्शनला आपण कोणीही निवडलेलं नाही आहे. तर ब्रह्मांड आपल्याला निवडून लॉ ऑफ अट्रॅक्शन समोर आणून दिलं आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनने आपल्याला निवडलेलं आहे. ओके, कारण ह्या दुनियामधील 3% लोकांनाच लॉ ऑफ अट्रॅक्शनची शक्ती काय आहे हे माहिती आहे. जर प्रत्येकाने जर निवडायचं असतं तर प्रत्येकाकडेच ते शक्ती आणि प्रत्येक जण मॅनिफेस्टेशन केले असते, हो ना मित्रांनो? पण तसं बिलकुलच नाही आहे. तर ब्रह्मांड आपल्याला निवडते आणि आपल्यासमोर लॉ ऑफ अट्रॅक्शन समोर आणून आपल्या सफलतेचे रस्ते खोलून आपल्याला जे पाहिजे ते आपल्या इच्छेनुसार मॅनिफेस्ट ते होत असते. ओके, तर माझासुद्धा एक अनुभव आहे. तर मी सांगते बघा, मला लॉ ऑफ अट्रॅक्शन कधी मिळाला, मला लॉ ऑफ अट्रॅक्शन माझ्या जीवनामध्ये कधी आला. तर मी लॉ ऑफ अट्रॅक्शनचा कधीच ऐकलंसुद्धा नव्हतं, नाही फॉलो करत होती. तर माझ्या जीवनामध्ये तो कधी आला तोच एक अनुभव मी सांगत आहे. मी 7 महिन्यांची प्रेग्नेंट होती. म्हणजे 7 महिन्याची प्रेग्नेंट असताना मला अशी भीती वाटायची की डिलिव्हरीची. साहजिक आहे, नवीन लग्न झाल्यानंतर डिलिव्हरीसाठी जेव्हा परिपूर्णपणे 9 महिने झाल्यानंतर थोडी प्रत्येकच लेडीजला भीती वाटत असते. तर तशीच भीती अगदी मलासुद्धा वाटायची. कारण लॉ ऑफ अट्रॅक्शनला तर मी जाणतच नव्हती, त्याचा कुठपर्यंत दूरपर्यंत संबंधच सुद्धा नव्हता. ओके,
तर प्रेग्नंट असताना मला अशी भीती वाटायची की 9 मंथ्स झाल्यावर नॉर्मल डिलेवरी कशी होणार, त्यासाठी मला म्हणजे नॉर्मल डिलेवरी माझ्याने करणे हे शक्य होणार की नाही होणार अशी मी फालतूचे टेन्शन घेत असायची. किंवा मग सिजर केलं तर त्यामध्ये सुद्धा त्रास होतं असे कित्येक मैत्रिणींकडून ऐकायची आणि तेच माझ्या डोक्यामध्ये फिरत राहायचं. होत असते ना मित्रांनो, असं प्रत्येक लेडीजसोबत होत असते, पण ज्यांना लॉ ऑफ अट्रॅक्शन माहिती आहे ते इझी वेमध्ये ते करून घेत असतात. तर माझ्या ताईचा त्याच दिवशी बर्थडे होता आणि मी ताईला कॉल केला बर्थडे विश करण्यासाठी. मी तिला कॉल केला, सर्व काही विशेष दिल्या, सर्व बोलणंसुद्धा झालं. त्यानंतर फोन ठेवला. त्यानंतर परत माझ्या मनामध्ये आलं की मला असा विचार परत परत का येत आहे, मी ताईला सांगून बघावं. त्यानंतर मी परत माझ्या मोठ्या ताईला फोन केला आणि म्हटलं की मला अशी अशी भीती वाटत आहे, तर काय करू. त्यावेळेस मग माझ्या ताईने मला लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल सांगितलं. लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल मला एक माध्यम म्हणून, आणि यामध्ये प्रत्येकाने मीपणा आणायचं नाही आहे. म्हणजे ताईने सुद्धा यामध्ये मीपणा कधीच आणला नाही. हे ब्रह्मांड आपल्याकडून सांगून घेत असते, आपण एक माध्यम आहोत असं म्हणून ती मला लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल सांगितली, एक माध्यम म्हणून. लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल सांगितल्यानंतर की पॉझिटिव्ह, मी म्हटलं हे लॉ ऑफ अट्रॅक्शन काय आहे, हे काय वेगळंच सांगत आहे तू, मला असं वाटत आहे यावर काय करू. तर ती म्हणायला लागली की तेच मी सांगत आहे की तू पॉझिटिव्ह बोलत जा आणि हे जे डोक्यातले विचार आहे ते काढून टाक. तर मी पूर्णपणे ऐकून घेतलं, पॉझिटिव्ह बोलत जा, मेडिटेशन कर, कारण मेडिटेशन करणे हे माहिती होतं, पण त्या काळामध्ये माझं मेडिटेशन पूर्णपणे सुटलेलं होतं. अगोदर करायची, पण त्याच विचारामुळे माझं मेडिटेशन करणंसुद्धा बंद होतं. तर मेडिटेशन परत कर आणि ब्रह्ममुहूर्तामध्ये म्हणजेच पहाटेला वेळे 4 ते 5च्या दरम्यान मेडिटेशन कर. त्यानंतर अफर्मेशन लिही. आता ते नवीन लोकांना डायरेक्टली अफर्मेशन लिही म्हटल्यानंतर मला परत वाटलं की हे काय आहे अफर्मेशन. तेव्हा त्यानंतर पण समजावून सांगितलं की एक पॉझिटिव्ह वाक्य आपल्याला जसं तुला पाहिजे आहे त्या पद्धतीने तू मन आणि लिही असं सांगितल्यानंतर मी मेडिटेशन केली. पॉझिटिव्ह अफर्मेशनसुद्धा लिहिणे चालू केले. पॉझिटिव्ह अफर्मेशन माझ्याच ताईने बनवून दिल्या सुरुवातीला. त्यानंतर मग मी शिकत गेली समोर. त्यानंतर मी मग त्या अफर्मेशनमध्ये लिहू लागली की माझी डिलिव्हरी सहजरित्या झाली, मला काहीही त्रास नाही झाला आणि माझं जे बेबी आहे ते सुदृढ आहे आणि ती खूप म्हणजेच ते बेबी खूप सुंदर आहे अशी मी अफर्मेशन करू लागली. त्यानंतर डिलेवरी सहजरित्या झाली. त्यानंतर बाळ पण बघितलं तर सुदृढ आणि खूप सुंदर असं दिसायला तिला असं म्हणजे मुलगी झाली मला. त्यानंतर तिला बघितल्यावर इतकं तिचं पॉझिटिव्ह ओरा होता ना, असं बघितल्याबरोबर असं पॉझिटिव्ह फील होत असते. मी माझ्या मुलीचा फोटोसुद्धा यामध्ये लावणार, तुम्ही बघा, तुम्हाला खरंच छान वाटेल आणि म्हणजेच मी काय सांगत आहे हे तुम्हाला कळून येईल. ओके, तर ह्या पद्धतीने माझ्या जीवनामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन आलं. मी लॉ ऑफ अट्रॅक्शनला निवडली का, तर नाही, लॉ ऑफ अट्रॅक्शनने मला निवडले. ओके, तर लॉ ऑफ अट्रॅक्शनने मला निवडल्यासाठी परमपिता परमात्म्याचे अनंत कोटी धन्यवाद यामध्ये, कारण आपल्या सफलतेच्या रस्त्यावर आपण चालत आहोत, आपल्याला प्रत्येक एरियामध्ये सक्सेस मिळत आहे, त्यासाठी अनंत कोटी धन्यवाद. त्यानंतर डिवाइन कनेक्शन येत असतं. जेव्हा तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनला फॉलो करत असता तर त्यावेळेस आपल्याला डिवाइन कनेक्शन आपल्यासोबत आहे असं जाणीव होऊ लागते, फील होऊ लागते, ज्यामध्ये मलासुद्धा लॉ ऑफ अट्रॅक्शनने निवडले आणि नंतर हळूहळू त्याला मी डीपमध्ये जाऊन लॉ ऑफ अट्रॅक्शन जाणून घेऊ लागली आणि पूर्ण प्रॅक्टिस करणे चालू केली आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या रिलेटेड मराठीमध्ये पुस्तके घेतली आणि ते सुद्धा मी वाचू लागली. लाईफमध्ये ते खूप महत्त्वाची गोष्ट आहे की माझ्यासाठी असं अगदी हृदयातून आवाज येऊ लागला की जेव्हा डीपली मेडिटेशन जेव्हा आपण करत असतो ना मित्रांनो, आणि पूर्ण समर्पणने, सरेंडरने, त्या सरेंडर भाव ठेवून, समर्पणाचा एक भाव ठेवून जेव्हा आपण करत असतो तर आपल्या सफलतासुद्धा मिळत जात असते, सफलतेचे रस्ते हे खुलत जात असतात. तर मी डेली लॉ ऑफ अट्रॅक्शनचे रिच्युअल करू लागली आणि आता पण माझे ते रिच्युअल चालू आहेत रेग्युलरमध्ये, मेडिटेशन, ब्रह्ममुहूर्तमध्ये, बाकी सर्व
गोष्टी मी करत आहे, जसं की जेवण, अंघोळ, पूजापाठ ह्या जीवनातील खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्याच पद्धतीने हे लॉ ऑफ अट्रॅक्शनला सुद्धा मानून मी हे खूप महत्त्वाचं तसंच इम्पॉर्टंट आहे हे मानून लॉ ऑफ अट्रॅक्शनला सुद्धा तोच महत्त्व दिली जितकं आपण अंघोळ, पूजापाठ करत असतो. त्याच पद्धतीने लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या रिच्युअलला सुद्धा मी तितकंच महत्त्व दिलं आणि करत आहे. तर लॉ ऑफ अट्रॅक्शनने मला निवडले आहे, तसेच तुम्हाला सुद्धा लॉ ऑफ अट्रॅक्शनने निवडले आहे, ब्रह्मांडाने तुम्हाला निवडलेले आहे. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे कधीच मीपणा आणायचा नाही आहे मित्रांनो. जर तुम्ही असं म्हणाल की मीपणा करत आहे, मी त्या व्हिडिओवर गेली, मी स्वतः त्या लॉ ऑफ अट्रॅक्शनला निवडला, तर नाही मित्रांनो. ब्रह्मांड तुम्हाला निवडलेले आहे आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन समोर आणून लॉ ऑफ अट्रॅक्शनने तुम्हाला निवडलेले आहे. तर कधीच अहंकार मनामध्ये आणा नको, मीपणाची भावना मुळीच आणायची नाही आहे, ओके नाही. तर करता करविता हे कोण आहे? तर ब्रह्मांड, परमपिता परमेश्वर आहे. मला एक फक्त माध्यम बनवून जे काही तुमच्या मनामध्ये काही क्वेश्चन असतील किंवा जे काही तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल जाणून घ्यायचं असेल, ते एक माझ्या माध्यमातून हे माझ्या कंठाद्वारे बोललं जात आहे. तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनने कसे निवडले आहे हे सुद्धा परमपिता परमेश्वराकडूनच हे गायडन्स तुम्हाला मिळत आहे, कारण करता करविता हा सुप्रीम पॉवर परमेश्वर आहे, ओके. जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी बघता आणि फॉलो करता, बार बार कोशिश करता मित्रांनो, तर तुम्हाला काय वाटते? तर तुम्हाला ब्रह्मांड बार बार निवडलेलं आहे, ब्रह्मांड बार बार तुम्हाला निवडणार आहे. कधी कधी कित्येक लोकांसोबत असं होते की काही दिवस फॉलो करतात लॉ ऑफ अट्रॅक्शनला, परत त्याला सोडून देतात आणि विसरून सुद्धा जातात. तर परत तुम्हाला ब्रह्मांड बार बार निवडणार आहे आणि सांगणार की त्याच रस्त्यावर तुला चालायचं आहे, तेव्हाच तुला प्रत्येक एरियामध्ये सफलता मिळणार आहे. असे गायडन्स कोण देत असते? ब्रह्मांड आपल्याला देत असते. ब्रह्मांड त्यावेळेस एंजल नंबर दाखवून सुद्धा गाईड करत असतात. ह्याच रस्त्यावर चालायचं आहे बाळा असं सांगत असतात. म्हणून आपल्याला हे मीपणा बिलकुल आणायचा नाही आहे, मी निवडलं आहे असं म्हणायचं नाही आहे. तर ब्रह्मांडाने आपल्याला निवडलेलं आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शनला आपल्याला निवडलेलं आहे. आपण बिलकुल कधीच लॉ ऑफ अट्रॅक्शनला निवडलेलं नाही आहे, ओके. तर हे आपल्यावर सुद्धा डिपेंड करत असते मित्रांनो, कारण की कर्म हे आपल्या हातात आहे. हे लॉ ऑफ अट्रॅक्शन मिळणे म्हणजे काय आहे? आपले कर्म, आपले प्रारब्ध, आपला जो काही मागचा मागच्या काळातील जो काही जन्म आहे, त्यामध्ये आपण कधी ना कधी आपले असे खूप सुंदर असे कर्म राहिलेले आहेत. त्याच कर्माचे फळ आज आपल्याला यामध्ये मिळत आहेत. आणि काहींच्या परिस्थितीमध्ये काहींच्या लाईफमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन येऊन सुद्धा काही लाईफ चॅलेंजेस असतात, तर त्या कार्मिक पॅटर्नमध्येच ते येत असतात. तर त्याला सुद्धा हे लॉ ऑफ अट्रॅक्शन जाणून घेऊन तुम्ही ह्या कार्मिक अकाउंटला तुम्ही रिलीज करू शकता. हे सुद्धा आपल्या लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये आहे. तर हे सर्व काही कर्मामुळे असतं, कारण की सगळं काही आपल्यावर सुद्धा डिपेंड करत असतं, कारण की कर्म आपल्या हातात आहे. आपण कर्माला फ्री सोडून देत असतो, कारण कित्येक लोक कर्म हे चांगले करतात किंवा वाईट करत असतात. तर जेव्हा ब्रह्मांड आपल्याला निवडत असते, तर आपले कर्म हे खूप सुंदर मागच्या जन्मामध्ये राहिले आहेत. म्हणूनच आपल्याला इतकं सुंदर असं लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्याला माहिती झालेलं आहे, ओके. हा व्हिडिओ थोडा लांब होणार आहे मित्रांनो, पण तुम्हाला यामध्ये डिटेल सांगणे हे खूप महत्त्वाचं आहे. तर लास्टपर्यंत जरूर हा व्हिडिओ बघा, ओके. कारण की कर्म आपल्या हातात आहे. ब्रह्मांडने तुम्हाला निवडलेलं आहे आणि निवडले, तो रोड दिला आहे. पण काय तुम्ही त्यावर काम करत आहात का? तर ते तुमच्या हातामध्ये आहे. कर्म करण्याची आझादी प्रत्येकाच्या हातामध्ये आहे, हो ना मित्रांनो? बरोबर ना? तर त्या दिशेमध्ये चांगल्या प्रकारे कर्म करत आहात का हे आपल्याला बघायचं आहे, की योग्य दिशेमध्ये आणि चांगल्या प्रकारे कर्म करत आहात का हे बघायचं आहे. कारण कर्म करणे आपल्या हातामध्ये आहे, ओके. खूप वेळा गडबड होत असते, कधी खाली पडतो तर कधी उठतो, बरोबर.
तर तुम्ही सुद्धा विचार करा मित्रांनो की तुम्हाला ब्रह्मांडाने निवडले आहे, त्यावर तुम्ही काम करत आहात का? तरी पण जर तुम्ही काम करत नसाल तरीसुद्धा ब्रह्मांडाने तुम्हाला बार बार निवडत आहे. तर आता त्या रोडवर तुम्हाला चालायची गरज आहे आणि तुम्हाला तोच सक्सेसचा रस्ता मिळणार आहे चारही एरियासाठी. ओके, त्याच रोडला पकडा आणि हळूवार जरी चालत गेले तरी काहीच हरकत नाही. म्हणजेच चालत जा म्हणजेच काय, लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये जे काही प्रोसेस दिली असते, मेडिटेशन आहे, अफर्मेशन आहे, ग्रॅटिट्यूड आहे, जे आपल्याकडे दिलं आहे त्यासाठी धन्यवाद म्हणणे, ह्या ज्या काही प्रोसेस आहे त्यावर हळूहळू कार्य करा, काम करा, एलओवर पण करा, ज्या काही प्रॅक्टिसेस आहेत त्या करत जा, हळू करा, काही हरकत नाही. पण तुम्ही नक्कीच करा. त्या रोडला तुम्हाला सोडायचं नाही आहे. त्या ब्रह्मांड तुमचा हात पकडून, जसं आपले आईवडील आपल्याला बोट धरून चालायचं शिकवतात त्याच पद्धतीने हे ब्रह्मांडसुद्धा ह्या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या ट्रॅकवर कसं चालायचं हे सुद्धा शिकवत आहे. हेच एक मला माध्यम ठेवून गायडन्स तुम्हाला देत आहे. ह्या व्हिडिओला तुम्हाला जरूर समजून घ्यायचं आहे. ओके, तर त्या रोडवर चाला, त्या रोडला पकडा, सक्सेसच्या हळूवार चाला, काही हरकत नाही. त्या एलओएच्या प्रॅक्टिसेस पूर्ण करा, ग्रॅटिट्यूड पे करत जा, अफर्मेशन करा, मेडिटेशन करा, मोस्ट इम्पॉर्टंट सेल्फ लव मेडिटेशन करत जा. लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या बाबतीत पुस्तके वाचा, आध्यात्मिक पुस्तके वाचा. आध्यात्मिक म्हणजे स्पिरिच्युअल. जेव्हा स्पिरिच्युअलिटीशी तुम्ही कनेक्ट होत जाल तर आपोआप आपले सफलतेचे रस्ते हे खुलत जाणार. तर पुस्तके वाचा. माझीसुद्धा इथूनच लाईफ चालू झालेली आहे, मी आताच सांगितलं. कारण ब्रह्मांडाने आपल्याला निवडलेलं आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शनने आपल्याला निवडलेलं आहे. इथूनच आपला प्रवास हा म्हणजे तुमचासुद्धा आणि माझासुद्धा चालू झाला आहे. फक्त आपल्याला वेगवेगळ्या याच्यानुसार मिळत असते. ओके, जसं की मी माझ्या लाईफमध्ये जसं की लॉ ऑफ अट्रॅक्शन माहीत झालं आहे, पॉझिटिव्ह बघा. तर एका वेळेस ते निगेटिव्ह विचार काढून फेकणे थोडं कठीण असतं. तर त्यावेळेस मी काय करायची, मोबाईलवर स्पिरिच्युअलिटीशी सर्वात प्रथम जोडत गेली की श्रीकृष्णाचे ते छोट्यापणीचे. कारण जेव्हा आपण प्रेग्नेंट होती मी, तर तेव्हा छोटं बाळाला जन्म देणार होती. तर ते बाळ खूप असं ॲक्टिव्ह आणि खूप हुशार व्हावं अशी इच्छा होती. तर ते श्रीकृष्णाची मी अगदी छोट्यापणापासूनचं सिरियल बघत गेली आणि त्याच्याशी कनेक्ट करून मी अफर्मेशन अशा लिहत गेली. तर माझी जी मुलगी झाली ना, ती खूप अशी नटखट आहे आणि ते जसं श्रीकृष्ण करत जायचं मक्खन खाणे, तसंच ती दूध, दही, तूप तिला खूप आवडते. तर ती दूध, दही, तूप खूप खात असते. तर त्याच पद्धतीने ती झाली, जशी अफर्मेशन केले त्याच पद्धतीने. तर हे एक रास्ता जो आहे, ट्रॅक्स जो आहे तो दाखवत गेला. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या लाईफशी कनेक्ट करा आणि तुम्ही सुद्धा करा. कारण मी प्रेग्नेंट होती म्हणून मी त्या गोष्टींशी रिलेटेड जे जे माझ्यासमोर येत गेलं त्या याच्यावर चालत गेली आणि माझे जे काही सफलतेचे रास्ते आहे ते खुलत गेले. जर तुम्ही ह्या व्हिडिओवर पण आले आहात, थांबून आहात, इथपर्यंत माझी गोष्ट पूर्णपणे ऐकत आहात, ह्यावर विश्वास ठेवत आहात, तर ब्रह्मांडाने तुम्हाला निवडलेलं आहे. आणि बार बार लॉ ऑफ अट्रॅक्शनचे व्हिडिओ तुम्ही बघत आहात, तर ब्रह्मांडाने तुम्हाला निवडलेलं आहे. तुम्ही नाही निवडत लॉ ऑफ अट्रॅक्शनला, तर ब्रह्मांडाने तुम्हाला निवडलेलं आहे आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन समोर आणून तुमच्या जीवनामध्ये सक्सेसचे रास्ते खोलून देण्याचा एक गायडन्स तुम्हाला देत आहे. ओके, तुम्ही भ्रमात आहात की असं म्हणत असाल की मी तेव्हा ना एक व्हिडिओ बघितलं होतं बरं का आणि तोच व्हिडिओ फॉलो करत आहे. तर असं म्हणत असाल तर लॉ ऑफ अट्रॅक्शनचे व्हिडिओ अलग अलग कित्येक कोचेसचे तुमच्याकडे येत असतील, पण एकच शब्द, एकच टॉपिक, एकच नाव बार बार जर येत असेल तर तुम्हाला हे सांगत आहे की त्या तुम्ही रोडवर चालायचं आहे. म्हणजेच कोणत्या, तर त्या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या रोडवर आपल्या त्या ट्रॅकवर चालायचं आहे. कोणत्या, तर लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या रोडवर. ओके, स्वतःच्या सोलसोबत म्हणजे आत्म्यासोबत कनेक्ट व्हायची कोशिश करायचा, आध्यात्मिकरित्या जुळा, शांतीने बसा, मेडिटेशन करा, सेल्फ लव करा. तुम्हाला जे पाहिजे आहे ना मित्रांनो लाईफमध्ये, जे मिळवायचं आहे त्याचं एक सकारात्मक अफर्मेशन तुम्ही बनवून मिररमध्ये बघून तुम्ही बार बार बोला आणि स्वतःसोबत कनेक्ट व्हा.
तेव्हाच तुमच्या स्वतःचे जे सफलताचे रस्ते आहे ते खुलत जातील आणि तुम्हाला जे जे पाहिजे आहे ते मिळत जाणार. तर आता समजलं ना मित्रांनो की तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनला नाही निवडले, बिलकुलच नाही निवडले, तर तुम्हाला डिवाइन एनर्जीकडून, डिवाइन गायडन्सकडून कोणत्या ना कोणत्या पास्ट लाईफच्या कर्मामुळेच तुम्हाला हे मिळालेलं आहे, तुम्हाला निवडलं गेलेलं आहे. तुम्ही एक पुण्यवान आत्मा आहात म्हणून ब्रह्मांडाने तुम्हाला निवडलं आहे. बघा मित्रांनो, दुनियातील 3%च लोकांना फक्त लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल माहिती आहे, बरोबर ना. जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा बरोबर ब्रह्मांड आपल्याला त्याच आपल्या कर्मामुळे आपल्याला निवडल्या जाते आणि निवडल्या गेलेले सुद्धा आहात. डिवाइन एनर्जीने आपल्याला निवडलेलं आहे आणि बार बार निवडलेल्या जात आहे. म्हणून तुम्हाला सुद्धा निवडलं गेलेलं आहे आणि तुम्ही ब्लेस्ड आहात, एक पुण्यवान आत्मा आहात. यासाठीच हे डिवाइन गायडन्स आहे की तुम्ही ज्या ट्रॅकवर आहात लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या, तर मेडिटेशन करा, ग्रॅटिट्यूड पे करा, अफर्मेशन करा आणि जे जे पाहिजे ते एक अफर्मेशन बनवून तुम्ही आरशामध्ये बघून म्हणा आणि त्याला फॉलो करा. स्वतःसोबत कनेक्ट व्हा, स्पिरिच्युअलिटीला कनेक्ट करा आणि स्वतःवर प्रेम करायला शिका. तर या पद्धतीने लॉ ऑफ अट्रॅक्शनला फॉलो करा. ओके, इथपर्यंत तुम्हाला सर्व काही समजलेलंच असेल. जर काही नाही समजणार तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा. थँक्यू सो मच. हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर जर कोणी नवीन असणार तर ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि फायदेमंद वाटल्यास हा व्हिडिओ ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू सो मच. आत्तापर्यंत ह्या व्हिडिओसोबत जुळून राहिले त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. गॉड ब्लेस यू.